सोलापूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगनुरे यांच्या प्रचारार्थ हद्दवाड भागात बुधवारी सायंकाळी निघालेल्या पदयात्रेला मतदारांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। यावेळी सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून विद्यमान सरकारच्या कारभारावर टीका करून महादेव कोगनुरे यांना प्रचंड मताने विजयी करा असा संदेश देण्यात आला। महाराष्ट्र माझा दिसते, नमस्कार मंडळी, नमस्कार नमस्कार नमस्कार। मान सन्मान या कोणत्याही गोष्टीला तारा न देता मान धन अर्पण करून सदैव जनसामान्याच्या हितासाठी झटणारे एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे आदरणीय महादेवांना कोगनुरे व तसेच आम्ही सर्व युवा क्रांतिकारी मंचाचे कलाकार आपल्या समोर सादर करीत आहोत एक पथनाट्य। आणि आमच्या पथनाट्याचे नाव आहे आता वाहनार विकासाचे रूप आहे हद्दवाड भागातील पदयात्रेदरम्यान बोलताना महादेव कोगनुरे म्हटले की हद्दवाड भागाच्या समस्या अनेक वर्षापासून जैसे थे आहेत। हा भाग महापालिकेला जाऊन काय उपयोग झाला असा सवाल येथील नागरिक विचारत आहेत। कोणत्याही सुविधा नसताना कर मात्र भरावा लागत आहे। या भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर नवनिर्माणाची गरज असून त्यासाठी यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी उभा राहणार असल्याचे जनताच सांगत आहेत। त्यामुळे माझा विजय निश्चित आहे अशी खात्री आहे असे कोगनुरे म्हणाले। दुपारी 4 ते रात्री 10 पर्यंत ताई चौक, दीक्षित नगर, मल्लिकार्जुन नगर, स्वागत नगर, किंगनरकर शाळा, उचेश्वर मठ, पारसी मैदान, मेत्रे वस्ती, शिवगंगा चौक, विष्णू नगर, शोभादेवी नगर, भीमाशंकर नगर, चंद्रकला नगर, शशिकला नगर, ललिता गट, शांतीनगर झोपडपट्टी 1 व 2, देसाई नगर, राजीव नगर, बसवेश्वर चौक, शांतीनगर चौक, अरुणोदय नगर, बसव रोड मठ या भागात ही पदयात्रा संपन्न झाली।